सगळ्या बॅगा घेतल्या रोहननी? तिकिटाचा फोल्डर? हो. आई ते घड्याळाचं काय, ते काय अलार्म क्लॉकचं ते सेल तुम्ही काढून ठेवा. मी विसरले होते, मी बघून. आशू, निघूया ना? निघूया. 5 मिनिटं. आईला मी तुझ्या भरोशावर सोडून जातोय. आजपासून 1 वर्ष तू आईचा मुलगा, राईट? एकमेकींची काळजी घ्या, सांभाळून राहा. माझी काळजी करू नका. येते ना लक्षात? निघूया ना? आई, हे पैसे मामाला दे. समीर, नको रे. तुला तिकडे लागतील ना पैसे? हे त्यातले नाही आहेत, मला नको आहे ते. माझ्या मित्राकडून घेतलेत. त्याला दर महिन्याला 1500 रुपयाप्रमाणे मी परत देणार आहे. हे सगळं माझ्यामुळे तुझ्या माथी आलं. असं का बोलतेस आई? मी पण तुझ्यामुळेच आहे ना. आई, नमस्कार करतो. सुखी राहा. सांभाळून राहा. नीट काळजी घे स्वतःची. आई, गाडी लोड केली आहे, चला लवकर, उशीर होतोय. गप्प बस. असं म्हणून एकदा चापटी मार ना. गप्प बस. दोन दिवस तरी जेवायला नको? नक्की? हो. अरे पोटाला काय तडच लागले माहिती. एवढं पोट जड झालं ना की आता ब्रेक आणि ऍक्सिलेटर दाबण्यासाठी पाय उचलताच येणार नाही. मीरा, तू याला ड्राईव्ह नको करायला सांगूस. तूच ड्राईव्ह कर. हा गेलाय पार कामातून. त्याचं डोकं पण गेलाय कामातून. आम्ही ड्रायव्हर आणला, विसरलाय तो. पलाश काय रे? बरं नमिता, उद्या किटीची प्रेग्नन्सी टेस्ट करतोय आपण. आणि तुला माहिती आहे त्याचा रिझल्ट ऑन द स्पॉट लागतो. आहे ना. बरं चला निघायचं ना. हो चला. मीर कुठे? तो मानच्या खोलीत आहे, मी घेऊन येते ना त्याला. हं? चला येऊ. सुप्रभात बहिणाबाई. काय परत झोपायचा बेत आहे की काय? नाही, मला वाटलं पांघरून ओढून झोपणार बहुतेक. नाही, अमेरिकन घड्याळाप्रमाणे दिनक्रम ऍडजस्ट करायचा असेल तर सांग. मग सगळ्यांना तसं कळवायला हवं, विशेषतः दातार काकांना. नाही रे दादा, पहाटे झालो ना एअरपोर्टवरून, अंगात आळस भरला. आलस्यम ही मनुष्याणाम शरीरस्यो महारिपुः असं भर्तृहरीने आपल्या नीतिशतकामध्ये म्हणून ठेवलेलं आहे. आळस हा माणसाच्या शरीरातला त्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. हे बघ उठलेच मी. चला, मला कळतंय आशू, विरहिणी झालीये तुझी. शकुंतलेसारखी, मेघदूतातल्या यक्षाच्या पत्नीसारखी, कुमार संभवातल्या पार्वती सारखी. कालिदासाच्या सगळ्या नायकांची नावं मला तोंडपाठ आहेत, सांगू का? नको. आपण प्रसन्न असलात, पहाट झाली, उजेड पडला. चला. दादा, काय ग?
दादा कुठपर्यंत पोचला असेल रे समीर? अजूनही तुझं मन त्याच्याभोवतीच घुटमळत आहे ना? बरोबर आहे. लहानपणापासून एकत्र वाढलायत, खेळलायत तुम्ही. एकमेकांच्या नजरेआड जगायची सवयच नाहीये तुम्हाला. म्हणूनच तर शेवटच्या वर्षाचा पेपर देऊन इथे आले त्याच्या मागे, तुझ्या डोक्यावर बसायला. धाकट्या बहिणीला डोक्यावर बसवायला देखील भाग्य लागतं. आणि तू कुठे बसलीस ग माझ्या डोक्यावर? उलट तूच माझ्या संसाराला हातभार लावलास. राहू दे ना दादा, त्यात काय एवढं मोठं? पण दादा तुला एक सांगू, रागवणार नाहीस? आता काय? समीर जेव्हा आपल्या सगळ्यांचा निरोप घेऊन जायला निघाला ना, तेव्हा मला असं वाटलं की माझाच एक भाग माझ्यापासून वेगळा होऊन पाठमोरा वळून दूर चाललाय. पायात कापरं भरलं, माझ्या पोटात खड्डा पडला. आजूबाजूला बघितलं तर तुम्ही कोणीच दिसला नाहीत मला. असं वाटलं की सगळं जग रिकामं झालंय. यालाच प्रेम म्हणतात आशू. प्रेमात असणं यालाच म्हणतात. पण एक लक्षात घे बाळा, इथे तुझ्यासोबत आम्ही सगळे आहोत, पण तिथे तू सर्वस्वी एकटा आहे ग. दादा म्हणूनच वाईट वाटतंय मला. मी सांभाळेन स्वतःला. मला दुःख सहन करायची सवय. पण समीरला जे दुःख होणार आहे त्याच्या कल्पनेनेच माझा धीर सुटतो. एकमेकावर एवढं प्रेम करू नका रे बाळांनो. अतिप्रेम हे नेहमी दुःखाचं मूळ असतं. आज बघू, किती वेळेचा चहा पीत बसणार आहेस रे? मी तयार पण झाले. हा, अरे तयार झाली सुद्धा तू? हो. मला सकाळ सकाळची पेपर वाचत बसायची सवय नाहीये. तू येणार आहेस ना मीराकडे? म्हणजे काय, ऑफकोर्स मीता. देवकरू आणि किटीचे सगळे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह होते. तसं झालं ना तर आपण येताना सिद्धिविनायकाला जाऊया आणि किटीलाही बरोबर घेऊन जाऊ. येशील ना? खरं तर आज किटीचीही परीक्षा आहे. पथ्य पाणी केलं असेल की नाही, औषधं वेळेवर घेतली असतील नसतील, सगळं आजच कळेल. आणि एका अर्थाने शुभू, शेवटी नशिबाचा सुद्धा भाग असतोच ना. मीता, आता हा विचार नको करूस तू. हे बघ, त्या टप्प्यापासून आपण खूप पुढे आलोय. अगं, आणि त्या तुझ्या गुरुजींनी किटीची पत्रिका पाहिली होती ना, आणि खूप चांगलं भविष्य सांगितलं होतं ना तिचं. तुझा विश्वास नव्हता ना या गोष्टींवर? तुझा विश्वास आहे ना? ते तर म्हणाले होते की पत्रिका खूप छान आहे, म्हणून मला असं आतून खूप वाटतंय की किती नक्कीच प्रेग्नंट असेल. देयर यू आर. मीता, तू जर असा पॉझिटिव्ह विचार करणार असशील ना, तर कशावरही विश्वास ठेवायची माझी तयारी आहे. चल लवकर. तर तयार होतीयस म्हणजे काय अभ्यंग स्नानापासून सुरुवात केलीस का तू? किट्या, कशी दिसते मी? डोकं आहे का खोकं?
आपण कशासाठी चाललोय? माझी प्रेग्नन्सी कन्फर्म करायला. मग कशी दिसते काय? अगं तिकडे ती मिसेस प्रधान असणार. आता नमिता अशा शिफॉनच्या साडीमध्ये, डॉक्टर मीरा त्या सिल्कच्या साडीमध्ये, अशा 2 लप्पेदार बायकांसमोर मी एकदमच चिरकुट नको दिसायला. वेडी आहेस तू. त्यांनी त्यांचे ते लफेदार पदर तुझ्यासमोर पसरलेत. त्यात तू दान टाकणार आहेस. देणारी तू आहेस. अशी काय बोलतेस? आला हो, लक्षातच आलं नाही माझ्या. मी उगाचच कायम त्या 25 लाखांच्या ऑब्लिगेशन मध्ये. अख्खं जग चंद्र चांदण्यांसहित एखादीच्या ओटीत घातलं ना तरी ती आपलं मूल देणार नाही कोणाला. आणि तेच तू 25 लाखात देणार आहेस. 25 लाख. या 2 शब्दांसाठी कसं आणि किती मन मारावं लागतं हे नाही कळणार आशू तुला. मोठमोठे आदर्श, स्ट्रॉंग मॉरल, म्हणजे काय म्हणतात का ते, भक्कम चारित्र्य. हा, भक्कम चरित्राच्या लोकांना सुद्धा कोसळावं लागतं या शब्दांपुढे. बरं हा बाईसाहेब, बघू आपण. चला आता. 1 मिनिट. ए रोहन, मला का फोन करतोय? तुझा फोन बंद आहे का? नाही, घे ना, बघ ना काय बोलतोय. हॅलो, काय रे रोहन? हा आशू, कुठेस तू? आता जरा घरी येऊ शकतेस का? आता तुझ्या घरी? कशाला? आता मी फोनवर सगळं सांगत नाही बसत, पण प्लीज तू लवकर ये. काय झालं? आई बरे आहेत ना? त्यांना काही झालेलं नाहीये, पण तू असशील तशी निघून ये प्लीज. रोहन, अरे असा का जीव टांगणीला लावतोय? सांग ना, काय झालंय? तुला अक्कल आहे का? कळत नाही बोललेलं? ये लवकर. हॅलो, किट्या, काय असेल? का, काय झालं? काय म्हणाला तो? कुठे काय म्हणाला? लवकर ये, अर्जंट आहे असं म्हणाला. अगं मग निघ ना पटकन. एक मिनिट थांब, नाही तर मी तुला ड्रॉप करते. अगं पण तुला उशीर होईल किती. होऊ दे, थांबतील ते. अगं अशा वेळेस तू कुठे रिक्षा शोधत बसणार आहेस? चल चल. मिस्टर अँड मिसेस प्रधान येतील, त्यांना आत पाठव. आणि ते आले की नंतर कोणालाही आत पाठवू नको. हां, फक्त केतकी पाठारे येईल, तिला आत पाठव. ओके. हाय. हाय, या. किटी नाही आली अजून? येईल ना, बस. तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे. प्रॉब्लेम? बरी आहे ना ती? मीता, कूल डाऊन. अगं तिच्या तब्येतीला नाही काही झालेलं. तिचा फोन आला मला, ती म्हणाली काहीतरी बरोबर मैत्रीण येणार होती, त्या मैत्रिणीला दुसरीकडे जावं लागलं म्हणून हिला उशीर झाला वगैरे काहीतरी. हे बघ, ती 10 मिनिटात इथे पोचतेय, हे महत्वाचं. युरिन टेस्टचा रिझल्ट लगेचच कळतो ना? हो, लगेच. हां, पण टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर मात्र पहिली सोनोग्राफी करण्यासाठी काही आठवडे थांबावंच लागेल. मीरा, आपण समजा म्हणजे काही प्रॉब्लेम. काहीतरीच काय बोलतोयस तू? आय मीन, असं कसं होईल? मीराने सांगितलंय की ऑलरेडी तारीख उलटून गेली आहे. शुभ, मीता, फार एक्साइट होऊ नकोस. का? हे बघ, युरिन टेस्टमधून आपल्याला प्रेग्नन्सी डेव्हलप झाली आहे एवढं कळू शकतं, पण ती प्रेग्नन्सी नॉर्मल आहे किंवा नाही वगैरे बाकीच्या गोष्टी कळण्यासाठी आपल्याला काही आठवडे थांबावंच लागतं. अच्छा, म्हणजे कुठलाही डॉक्टर युरिन टेस्टवर अगदी 100% अवलंबून राहत नाही. राहू नये दादा, कारण मी म्हटलं तसं आतमध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटी क्रिएट झाली असेल, म्हणजे
समज फायब्रॉइड एखादं किंवा गाठ एखादी. शिशी काय बोलताय तुम्ही? प्लीज असं काही बोलू नका. डॉक्टर ये प्लीज कम इन. बस. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी आय एम लेट. इट्स ओके. बरी आहेस ना? या आय एम परफेक्टली ऑल राईट. औषधं घेत होतीस ना वेळेवर? मीता, मी तिच्याशी टचमध्ये होते. अतिशय चांगली रिस्पॉन्सिबल कोऑपरेटिव्ह पेशंट आहे किटी. थँक्यू. चल. मी पण येऊ? नको ग, 5-10 मिनिटात येतेच मी परत. एक्साइट होऊ नकोस प्लीज. हां. ओके. मला ऑल द बेस्ट तरी म्हण. मी आई होणार आहे की नाही ते कळणार आहे ना आज. मीता, नो इमोशन्स, नो एक्साइटमेंट. ओके. आत्या व्हायची घाई मला सुद्धा झालीये. चल किटी. ऑल द बेस्ट. थँक्स. आलोच. ये. बराच वेळ झाला नाही. कधी येतील या अश्विनीबाई? हां, येतेच असेल. तोपर्यंत काही चहा वगैरे? मिस्टर रोहन, मी इथे चहा प्यायला आलेलो नाही. रोहन, काय झालं? तू मला अर्जंटली का बोलवलंस? हे तुला भेटायला आलेत. मिस अश्विनी देवधर तुम्हीच का? हो मीच. नमस्कार, मी इन्स्पेक्टर होळकर. इन्स्पेक्टर? विनोद बर्वेंना ओळखता का तुम्ही? हो. समीर कर्वे. समीर कर्वेला ओळखता? हो, समीरचं आणि माझं लग्न ठरलंय. पण तुम्ही हे सगळं का विचारताय? चहा. हो, दे. तुम्ही चहा घ्या ना. नाही, असू देतं, मी नंतर घेतो. काय ग आशू, तू कधी आलीस? आत्ताच. बरं, रात्री निघायचंय मला, लक्षात आहे ना? हो, मी येते संध्याकाळी. सदा मामा येत आहेत ना? हो. घ्या ना चहा. हो. तुम्ही काहीतरी सांगत होता. तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. पोलीस चौकी? पण मी काय केलंय? चौकशीसाठी? तो विनोद सांगेल ना तुम्हाला सगळं खरं खरं. विनोद? मॅडम, त्या विनोदला आम्ही केव्हाच आतमध्ये घेतलाय. आणि त्यांनी सांगितलेलं खरं खरं जरा वेगळंच आहे. ते जर का मी खरं म्हणलं ना, तर तुमचा समीर कर्वे हा संशयित आरोपी ठरतो. नाही हो, म्हणजे समीर कर्वे तसा मुलगा नाहीये. त्या विनोद बर्वेने जो काही कोट्यावधींचा घपला केलाय ना, त्यातले 10 लाख रुपये घेऊन तुमचा समीर कर्वे फरार झालाय. समीर अमेरिकेला गेलाय उच्च शिक्षणासाठी. माय गॉड, हे तर फार मोठं मॅटर दिसतंय. रोहन, काय आहे हे? हे बघा, मी बाहेर तुमची वाट बघतोय. लवकर या.
आशू आशू तू रडू नको प्लीज, तू रडू नको. करू समीर करू आपण काहीतरी नक्की करू. हं? समीर